हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नाली टोमके तुमच्यासाठी घेऊन आले आहे. क्रिम्पिंग कसं करायचं, क्रिम्पिंग करताना कोणती काळजी घ्यायची आणि कोणत्या टेक्निक्स यूज करायच्या हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. क्रिम्पिंग करायच्या अगोदर तुमच्या केसांवर हीट प्रोटेक्टिंग ऑइल किंवा हीट प्रोटेक्टिंग स्प्रे अप्लाय करणं गरजेचं असतं. त्यामुळे तुमच्या केसांना डॅमेज होण्यापासून तुमचे केस वाचले जातात. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करताना हेअर्स पूर्णपणे 4 पार्टिशनमध्ये डिवाइड करून घ्यावे लागतात. पहिल्यांदा आपण मिडल पार्टिशन करून इयर टू इयर पार्टिशन करून घ्यायचं. आता आपण केस व्यवस्थित होल्ड करून घेऊया. होल्ड केल्यानंतर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की इयर टू इयर पार्टिशन करताना तुमचा अंगठा कानाच्या टोकाला ठेवून स्काल्पवरून न उचलता व्यवस्थित तुमचा कोंब अंगठ्याच्या दिशेने घेऊन यायचं आणि इयर टू इयर पार्टिशन करून घ्यायचं. असे 4 पार्टिशन व्यवस्थित होल्ड करून घ्यायचे. होल्ड करण्यासाठी तुम्ही क्रोकोडाईल क्लिपचा यूज करू शकता. त्याच्यानंतर क्रिम्पिंग कशासाठी करायचं असतं हे तर आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. आणि त्याच्या अगोदर आपण क्रिम्पिंग मशीन टेम्परेचर कसं सेट करायचं हे मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे ही VNG प्रोफेशनल क्रिम्पिंग मशीन आहे. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही आयकॉनिकची क्रिम्पिंग मशीनसुद्धा घेऊ शकता. जेव्हा तुम्ही क्रिम्पिंग मशीन हेअर्सवर अप्लाय करायला घेता तेव्हा तुम्हाला टेम्परेचर सेट करणं गरजेचं असतं. टेम्परेचर सेट करताना तुम्ही जर डमीवरती अप्लाय करणार असाल तर तुम्हाला 180 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर सेट करावं लागतं. पण जर तुम्ही रिअल हेअरवरती टेम्परेचर सेट करणार असाल तर तुम्हाला 220 डिग्री सेल्सिअसपर्यंत तुम्ही टेम्परेचर ठेवू शकता. चला आपण आता डमीवरती अप्लाय करूया. व्यवस्थित कोंब करून घ्यायचे. टँगल फ्री सर्व केस करून घेतल्यानंतर हॉरिझॉन्टल सेक्शन घ्यायचे. एकदम थिन आणि पातळ सेक्शन असले पाहिजेत जेणेकरून तुमचा क्रिम्पिंगचा रिझल्ट चांगला मिळेल. त्याच्यानंतर उरलेले केस क्रोकोडाईल क्लिपच्या साह्यानं होल्ड करायचे आणि क्रिम्पिंग मशीन अप्लाय करताना घेतलेल्या हॉरिझॉन्टल सेक्शनवरती डॅप 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 करत व्यवस्थित पूर्ण हेअर्स क्रिम्पिंग करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने क्रिम्पिंग होते. तुम्हाला जर हेवी क्रिम्पिंग हवं असेल, क्लायंटला जर हेवी क्रिम्पिंगची डिमांड असेल तर तुम्ही अशा रीतीनं क्रिम्पिंग करू शकता. पण जर तुम्हाला सॉफ्ट क्रिम्पिंग हवं असेल तर तुम्ही पहिल्या क्रिम्पिंगवरती 50% ओव्हरलॅप करून स्मूथ क्रिम्पिंगचा रिझल्ट बघू शकता. अशा रीतीने तुम्ही स्मूथ क्रिम्पिंगसुद्धा करू शकता. जर तुम्हाला हेअरस्टाईलमध्ये फिनिशिंग हवं असेल तर तुम्ही स्मूथ क्रिम्पिंग यूज करू शकता. त्याने तुमच्या हेअरस्टाईलला रिझल्ट चांगला मिळेल आणि दिसतानाही सुंदर दिसेल. अशा पद्धतीनेच संपूर्ण 4 सेक्शनमध्ये आपल्याला क्रिम्पिंग करून घ्यायचं आहे. क्रिम्पिंग कशासाठी करावं लागतं तर क्रिम्पिंग केल्यामुळे तुमच्या केसांना एक व्हॉल्यूम क्रिएट होतो आणि तुमचे केस बाउन्सी होतात. त्यामुळे तुम्हाला केस होल्डिंग आणि मोल्डिंग करायला इझी जातं. तुम्हाला क्रिम्पिंगमुळे केस लाईटवेट होतात आणि केसांवर काम करायला आपल्याला इझी होतं. जेव्हा तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही जेव्हा सिल्की हेअर्सवरती काम करायला जाता तेव्हा ते केस व्यवस्थित होल्ड होत नाहीत, खाली खाली घसरल्यासारखे दिसतात. म्हणून क्रिम्पिंगची गरज असते. तेच जर तुम्ही क्रिम्पिंग करून हेअर्सवरती काम करत असाल तर त्याचं होल्डिंग एक प्रॉपर होतं आणि त्याच्यावर काम करणं डिफिकल्ट होत नाही. म्हणून आपल्याला क्रिम्पिंग करणं गरजेचं असतं. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने क्रिम्पिंग सेक्शन घेते आणि कशा पद्धतीने क्रिम्पिंग करते. मला स्मूथ क्रिम्पिंग हवं आहे म्हणून मी 50% ओव्हरलॅप करून प्रत्येक सेक्शनला घेते. जर तुमचे केस कधी कधी थिन असतील तर तुम्हाला क्रिम्पिंगमुळे चांगला रिझल्ट मिळू शकतो. लाईन्स क्रिएट करायला क्रिम्पिंगचा चांगलाच उपयोग होतो.
व्यवस्थित सर्व केस आपल्याला क्रिम्पिंग करून घ्यायचे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण क्रिम्पिंग करतो तेव्हा आपल्याला रूट पासून क्रिम्पिंग करायचं आहे. रूट पासून क्रिम्पिंग करताना व्यवस्थित काळजी घ्यायची. रूट पासून 1 इंच अंतर सोडून तुम्ही क्रिम्पिंग करू शकता. त्यामुळे तुम्हाला एकदम प्लेन आणि व्यवस्थित छान स्मूथ क्रिम्पिंग मिळून जाईल आणि रिझल्टही चांगला दिसेल. स्मूथ क्रिम्पिंग करताना होल्डिंग टाईम सेमच राहतो, फक्त जे आपण ओव्हरलॅप करतो ते हेवी क्रिम्पिंगमध्ये करत नाही. सर्व हेअर्स व्यवस्थित क्रिम्पिंग करून घ्या. कधी कधी काय होतं, आपल्याला हे माहितीच नसतं की कसे सेक्शन घ्यायचे, किती सेक्शन घ्यायची आणि क्रिम्पिंगची टेक्निक खूप महत्त्वाचे असतात. तुम्हाला जर चांगला रिझल्ट हवा असेल तर टेक्निक्सवर भर द्या. आणि तुमचं फिनिशिंग, तुम्हाला जर फिनिशिंग तुमचं प्रॉपर असेल तर क्लायंट्स तुमच्याकडे चालत येतील. आता आपण समोरच्या बाजूनं क्रिम्पिंग करून घेणार आहे. समोरच्या बाजूनं क्रिम्पिंग करताना 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्या म्हणजे तुम्ही बघू शकता मी किती हॉरिझॉन्टल सेक्शन घेते आणि किती थिन सेक्शन आहेत. थिन सेक्शन घेतल्यामुळे तुमचा रिझल्ट चांगला मिळतो आणि क्रिम्पिंग प्रॉपर होतं. जेव्हा तुमच्याकडे वेळ नसतो तेव्हा तुम्हाला सर्व केसांना क्रिम्पिंग करणं गरजेचं नसतं. जेवढ्या पोर्शनमध्ये तुम्हाला क्रिम्पिंग हवं आहे तेवढ्याच पोर्शनमध्ये तुम्ही क्रिम्पिंग करून घेऊ शकता. जसं की लग्नाच्या वेळी वगैरे तुम्हाला क्रिम्पिंग सर्व केसांना करणं शक्य होत नाही, तर अशा वेळी तुम्हाला जर फ्रंट व्हेरिएशनच्या हेअरस्टाईल करायच्या असतील तर तुम्ही फक्त इयर टू इयर पार्टिशनमध्ये क्रिम्पिंग करू शकता. जर तुम्ही बन वगैरे क्रिएट करणार असाल तर त्यासाठी क्रिम्पिंगची गरज नसते. पण जर तुम्हाला मेसी ब्रेड, बॅक ब्रेडच्या हेअरस्टाईल्स वगैरे करायच्या असतील तर तुम्हाला पाठीमागे सुद्धा क्रिम्पिंग करावं लागेल. क्रिम्पिंग कुठं करायचं आणि किती करायचं हे तुम्ही कोणती हेअरस्टाईल करणार आहे याच्यावर डिपेंड राहतं. इथे आता बघू शकता, इथे महत्त्वाची टिप्स आहे. जेव्हा तुम्हाला बॉक्स सेक्शनमध्ये वॉल्यूम क्रिएट करायचा असतो, आपल्याला समोरच्या बाजूला बॉक्स सेक्शनमध्ये वॉल्यूम हवा असतो, तेव्हा काय करायचं, तेव्हा हेअर्सना क्रिम्पिंग करताना वरच्या साईडला करायचं. तुम्ही बघू शकता पुढे क्रिम्पिंग 90 डिग्रीमध्ये करायचं. आपल्या हेडला 90 डिग्रीमध्ये क्रिम्पिंग करून घ्यायचं, त्यामुळे तुमच्या हेअर्सला वॉल्यूम क्रिएट होतो. तसंच आपल्याला वेळ नसेल तर सगळ्या केसांना क्रिम्पिंग करायची गरज नसते. तसंच पूर्ण टोकापर्यंत ही क्रिम्पिंग करायची गरज नसते. तुम्ही 6-7 इंचापर्यंत जरी क्रिम्पिंग करून घेतलं तरी ते चालू शकतं. तुम्ही बघू शकता, मग अशी मी सांगितलं त्याप्रमाणे 90 डिग्रीमध्ये आपण क्रिम्पिंग करून घेत आहोत. कशासाठी, तर आपल्याला बॉक्स सेक्शनमध्ये वॉल्यूम हवाय फ्रंट व्हेरिएशनचे हेअरस्टाईल करताना.
तुम्ही अशा रीतीनं क्रिम्पिंग केलं तर नक्कीच तुम्हाला छान रिझल्ट भेटेल. मी 100% गॅरंटीने तुम्हाला सांगते. प्रत्येक वेळी आपल्याला बॅकग्राऊंड अवेलेबल असतं किंवा सगळ्या गोष्टी आपल्याजवळ अवेलेबल असतात असं नसतं. तर तुमच्याकडे जे आहे ते प्रामाणिकपणे दाखवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या टेक्निक्स महत्त्वाच्या असतात. तुमचं काम महत्त्वाचं असतं. तुम्ही जे दाखवताय ते महत्त्वाचं असतं. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण 90 डिग्रीमध्ये कोंब करून घेतलं आणि क्रिम्पिंगसुद्धा आपण 90 डिग्रीमध्येच करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला बॉक्स एरियामध्ये व्हॉल्यूम मिळेल. तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पहा. कधी कधी काय होतं, छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या राहून जातात, तर तुम्हाला व्हिडिओ बघून त्या क्लिक होऊ शकतात. तुम्ही बघू शकता क्रिम्पिंगचा रिझल्ट किती छान टेक्स्चर आलंय. आता तुम्ही याच्यावर कोणतीही हेअरस्टाईल करू शकता. तुम्हाला बॅक ब्रेड, फ्रंट व्हेरिएशनचे हेअरस्टाईल, तुम्ही कोणतीही हेअरस्टाईल अगदी आरामात करू शकता.